नमस्कार. प्रदीप विथ स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत कुंतीची झालेली अवस्था. कुंतीला दुर्वास ऋषींनी असा वर दिला होता की ती कोणत्याही देवतेचे स्मरण करून पुत्रप्राप्ती करू शकते. लहान वयातील कुतूहलामुळे तिने त्याच वेळी सूर्यदेवताचे आवाहन केले. सूर्यदेव तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांच्या तेजातून एक दिव्य पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव पुढे कर्ण असे ठेवण्यात आले. परंतु त्या काळातील समाजव्यवस्था, जे की आजही आहे, अत्यंत कठोर होती. विवाहाआधी पुत्रप्राप्ती हा समाजासाठी मोठा अपराध मानला जात होता. कुंतीच्या मनात भीती, अपराधीपणा आणि असह्यता निर्माण झाली. जरी कर्ण तिचाच पुत्र होता तरी समाजाच्या भीतीमुळे तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या निरागस बाळाला एका पेटीत ठेवून नदीत सोडून दिले होते. त्या क्षणी एका आईने हृदय तुटले होते. मातृत्व जीवन झाले केव्हा, ज्यावेळी तिच्यासमोर कर्ण उभा राहिला. पण परिस्थितीने तिला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडले होते. पुढे कर्ण मोठा पराक्रमी योद्धा बनला. पण कुंतीच्या मनात आयुष्यभर एक वेदना जिवंत राहिली. ती म्हणजे, मी माझ्या पुत्राला आईचे प्रेम देऊ शकले नाही. या कथेतून म्हणजेच महाभारतातून आपल्याला काय शिकायला मिळते तर प्रत्येक जीवन किंवा जीव आपल्या कर्मानुसार जीवन जगत असतो. जन्म, नाती आणि परिस्थिती या नियतीने दिलेल्या असतात, पण कर्मच माणसाची खरी ओळख ठरवते. कर्णाला जन्माने नाही तर त्याच्या दान शूरतेने, पराक्रमाने आणि स्वाभिमानाने जगामध्ये आजही अमर केलेले आहे.